शेतकऱ्यांना सोयाबीनच्या भाववाढीची प्रतीक्षा। सन 2024-25 खरीप हंगामातील सोयाबीन काढणीसह माल तयार करण्याच्या शेतमालातील माल घरी आणण्यासाठी रब्बी हंगामाच्या पेरणीच्या तयारीला शेतकरी लागला आहे। सोयाबीनचा हंगाम असताना मात्र मालाची विक्री शेतकऱ्यांनी थांबवली असून शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे। त्यात मिळणाऱ्या आर्थिक मदतीचाही मोठा आधार शेतकऱ्यांना मिळाला असल्यामुळे बाजारपेठेत मालाची आवक फार कमी आहे। सन 2024च्या अतिवृष्टीची आर्थिक मदत, पीएम किसान योजनेची मिळालेली मदत, त्याचबरोबर लाडली बहीण योजनेअंतर्गत बहिणांना 4,500 रुपये प्रमाणे मिळत असणारी मदत, या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पडत असल्याने फार मोठा आर्थिक आधार हा शेतकऱ्यांना मिळाला असल्याने सध्या तरी सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी थांबवली आहे। भाववाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। खरीप हंगाम सोयाबीन काढणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून शेतकरी शेतमजूर सध्या शेतीच्या कामाला भिडला आहे। अशा परिस्थितीत शहरातील खाजगी बाजार समिती बरोबरच मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या मालाची फार कमी आवक आहे। एकीकडे बाजारपेठेत सोयाबीनला भाव पाहिजे तसे नाही, 4,500 रुपयांच्या आत सोयाबीनला भाव आहे। हमी भाव 4892 आहे, परंतु शेतकऱ्याच्या तर्फे मात्र सध्या मालाच्या विक्रीसाठी नोंदणी नाही। याला कारण भाववाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू, भवानीवाडी।